जेव्हा सईबाई जात होत्या त्यांच्या हो. शेवटच्या दिवसात होत्या तेव्हा महाराजांचं अफजल खान वधाचं नियोजन चालू होतं, राईट. त्याही सगळ्या गडबडीत ते प्रतापगडाच्या पायथ्याला शिवापट्टणम आहे तिकडे होते ते तेव्हा, आणि तिकडून ते राजगडावर गेले. सईबाईंना पाहिलं. मला वाटतं तोपर्यंत त्यांचा मृत्यू झालेला होता. त्या सगळ्या गोष्टी उरकून ते पुन्हा प्रतापगडापर्यंत आले शाम येण्यापर्यंत. अफजल खानाचा वध केला. अफजल खानाच्या वधानंतर ते थांबत नाहीयेत, ते 18 दिवसात पन्हाळ्यापर्यंत पोहोचतायत. म्हणजे आधीच एक दुःख आहे, त्या दुःखाच्या प्रसंगातून बाहेर पडून अफजल खानाचा वध केलेला आहे. अफजल खानाचा वध झाल्यानंतर त्याची पार्टी नाही करत बसले ते की अरे दस्तूर खुद्द औरंगजेबाला ज्यांनी अडवण्याची ताकद दाखवली होती त्या अफजल खानाला मी मारलाय, चला पार्टी करा. नाही, पुढच्या 18 दिवस त्यांना माहित होतं की शत्रू गाफील आहे, की हा अफजल खान शिवाजी महाराजांना घेऊन येणार आहे. त्या गाफील राहिलेल्या शत्रूला तुडवत 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 पन्हाळ्यापर्यंत नेला. पन्हाळा जिंकला आणि त्या बादशहाला म्हणजे तुमच्या आदिलशहाला सुद्धा त्याची भीती वाटली की अरे बाप रे, म्हणजे त्याच्या भाषेत की अरे आता शिवाजी पन्हाळ्यापर्यंत आलाय, तो उद्या माझ्या विजापुरात सुद्धा येऊन धडकेल. इथपर्यंत जी मनात धडकी भरवण्याचं ताकद महाराजांनी ठेवली, ज्याच्यामध्ये एका पॉइंटला त्यांच्याकडे होतं प्रचंड दुःख, त्यानंतर होता विजयाचा उन्माद. या दोन्ही त्यांना कवटाळून ठेवता आल्या असत्या. त्यांना दुःख कवटाळून त्यांना बॅकआउट करता आलं असतं की नाही ठीक आहे, अफजल खानाला मारून मी इथे रडत बसतो, माझी बायको गेली आहे. किंवा दुसऱ्या प्रकारामध्ये विजयाचा उन्माद करता आला असता, अफजल खानाला मारलं म्हणून तिथेच 10 दिवस राहता आलं असतं, पंगती झाडता आल्या असत्या. पण महाराजांनी दोन्ही गोष्टी नाही केल्या. महाराज थेट पन्हाळ्यापर्यंत घुसले. हे मोटिवेशन आहे.